गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नवीन चॅप्टरला आपण आज सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे मोशन इन प्लेन. मागचे चॅप्टर जे आहे मॅथमॅटिकल मेथड्स हे बऱ्याच डिव्हिजनमध्ये थोडंसं मागे पुढे त्या ठिकाणी असेल झालेलं, कारण काही डिव्हिजनमध्ये ते संपण्यात आलेलं असेल तर काही डिव्हिजनमध्ये ते चॅप्टरचा अर्धा पार्ट जो आहे तो झालेला असेल. त्याच्यामुळे ते चॅप्टरला कंटिन्यू न करता आपण नेक्स्ट चॅप्टर जे आहे ते सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे मोशन इन प्लेन. आणि जेव्हा आपलं समजा ऑफलाईन स्टार्ट होईल त्यावेळेस मग आपण त्या डिव्हिजनमध्ये जिथपर्यंत तुमचं सेकंड चॅप्टर झालेलं असेल तिथपर्यंत आपण त्याला कंटिन्यू करू. ओके. आताच्या ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मोशन इन प्लेन जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये टोटल स्टडी जो आहे आपल्याला तो मोशनबद्दल करायचा आहे. डायरेक्टली जर म्हणायचं म्हटलं तर एखादी बॉडी एका पॉईंटपासून ज्यावेळेस मूव्ह होते त्यावेळेस त्या बॉडीमध्ये मोशन असतं आणि त्या मोशनमध्ये कोणकोणते प्रॉपर्टीज येतात किंवा कोणकोणते टाईप्स येतात त्याचा आपल्याला ह्या ठिकाणी विचार करायचा आहे. ओके. आपण आता चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या. मोशन इन प्लेन यातलं मोशन ह्या शब्दाचा अर्थ जो आहे एखाद्या ऑब्जेक्टचं चेंज इन पोझिशन. ओके. म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ज्यावेळेस बॉडी त्याची पोझिशन चेंज करते त्यावेळेस जी प्रॉपर्टी त्या बॉडीमध्ये असते त्या प्रॉपर्टीला आपण मोशन जे आहे ते म्हणत असतो. आणि ते एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ज्यावेळेस बॉडी मूव्ह होते त्यावेळेस त्या ठिकाणी काहीतरी वेळ त्या ठिकाणी द्यावा लागतो, म्हणून त्या ठिकाणी मोशन इज चेंज इन द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ टाईम असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके. म्हणजे जे मोशन आहे त्याच्यामध्ये चेंज आहे कशामध्ये, तर पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ टाईम, म्हणजे वेळेनुसार त्या ठिकाणी बॉडीच्या पोझिशनमध्ये चेंज झालेला असेल. हे मोशन जे आहे बॉडीचं हे 3 टाईप्समध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट जे आहे ते कॅन बी डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. त्यातलं पहिलं जे आहे ते मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन, त्यालाच आपण रेक्टिलिनियर मोशन जे आहे ते म्हणतो. सेकंड जे आहे मोशन इन 2 डायमेन्शन, दॅट इज मोशन इन प्लेन, त्याला आपण मोशन इन प्लेन म्हणतो. आणि मोशन इन 3 डायमेन्शन्स त्याला आपण मोशन इन स्पेस असं म्हणतो. ओके. यातलं आपल्याला सध्यापुरतं जे अभ्यासायचं आहे ते पहिला आणि सेकंड जी कॅटेगरी आहे त्याचा आपल्याला ह्या ठिकाणी विचार करायचा आहे. त्या 2 टाईपला आपल्याला ह्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, त्याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. त्याच्यामुळे मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन आणि मोशन इन 2 डायमेन्शन, इनडायरेक्टली रेक्टिलिनियर मोशन ऑर मोशन इन प्लेन यांचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. आता याच्यामध्ये हा जो स्ट्रेट लाईनचा कन्सेप्ट म्हटलेला आहे, मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन म्हणजे एकच कोणती तरी डायरेक्शन त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे एक तर सरळ, एक तर ती समजा व्हर्टिकल डायरेक्शनला असेल ती, किंवा एक तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला असेल ती, म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला स्ट्रेट लाईन मोशन जे आहे ते म्हणू शकतो. ओके. इनडायरेक्टली 2 डायमेन्शनमध्ये तुम्हाला म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते करावं लागतं. XY ॲक्सिस जो आहे तो त्या ठिकाणी प्लॉट करावा लागतो आणि त्यावेळेस त्या बॉडीची जी पोझिशन आहे ते आपल्याला स्टडी करावं लागते. समजा आपण असा ॲक्सिस काढला, इथं X आणि इथं Y जर आपण दिला तर ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करताना जे काय मोशन आपण त्या बॉडीचं ह्या रिजनमध्ये दाखवू ते सर्व आपल्याला 2 डायमेन्शन मोशनमध्ये रिप्रेझेंट करता येतं, किंवा त्याला आपण 2 डायमेन्शन मोशन जे आहे ते म्हणतो. ओके. आता रेक्टिलिनियर मोशन जे आहे ते एक्सप्लेन करत असताना काही टाईप्स त्याचे पडतात, काही छोट्या छोट्या डेफिनेशन्स जे आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे आहेत. त्या डेफिनेशन्सचा स्टडी जो आहे तो तुम्ही अगोदर पण केलेला आहे. याच्या म्हणजे 10th तुमचं ते झालेलं आहे. त्याच डेफिनेशनला आपण थोडंसं रिकॉल करू. ओके. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय असतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच बोललं की द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन स्ट्रेट लाईन. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन जे आहे ते सरळ रेषेत असेल तर त्यावेळेस त्या टाईपला किंवा त्या मोशनला आपण ह्या ठिकाणी रेक्टिलिनियर मोशन जे आहे ते म्हणू शकतो. ओके. रेक्टिलिनियरचा अर्थ काय समजून घ्यायचं की मोशन इन स्ट्रेट लाईन, एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन जे आहे ते जर सरळ रेषेत होत असेल, एक तर ती व्हर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल असेल किंवा क्रॉसमध्ये, पण ते सरळ रेषेत त्या ठिकाणी आली पाहिजे. त्यावेळेसच आपण त्या ठिकाणी त्या बॉडीला किंवा त्या कन्सेप्टला रेक्टिलिनियर मोशन जे आहे ते म्हणू शकतो. ओके. त्यासाठी एक एक्झाम्पल जे आहे ते आपण पुढे त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. लेट x1 बार अँड x2 बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ द बॉडी ॲट टाइम्स t1 अँड t2 ड्युरिंग इट्स मोशन. आता x1 आणि x2 असे 2 आपण ऑब्जेक्ट घेतलेले आहे, पोझिशन घेतलेले आहेत एखाद्या बॉडीच्या, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग टाईम जो आहे तो t1 आणि t2 आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके. आणि समजा ती बॉडी जी आहे ती मोशनमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या काही क्वांटिटीज ज्या आहेत त्या डिफाईन करता येतात.
फॉर द मोशन. ओके, म्हणजे एखादी ऑब्जेक्ट समजा आपण घेतली, त्याच्या पोझिशन वेक्टरचे जे त्याच्या पोझिशन्स जे आहे ते आपण घेतल्या. पहिली x1 घेतली, दुसरी x2 घेतली. त्याच्या करस्पॉन्डिंग येणारा टाईम जो येतो आपण T1 आणि T2 असं त्या ठिकाणी मेन्शन केला. तर त्यावेळेस तुम्हाला काय काय क्वांटिटीज ज्या आहेत त्या एक्सप्लेन करता येतात किंवा कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या स्टडी करता येतात त्याचा आपण आता ह्या ठिकाणी विचार करू. ओके, पहिली जी प्रॉपर्टी आहे तिला आपण डिस्प्लेसमेंट ह्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. डिस्प्लेसमेंटचा मिनिंग जो आहे तो काय आहे, वर्गात हे झालेलं असेल किंवा आपण ते सेकंड चॅप्टरमध्ये पण थोडंसं त्या ठिकाणी वेक्टर स्केलर एक्सप्लेन करताना ती प्रॉपर्टी जी आहे ती डिफाईन केलेली आहे, तिचंच आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ अ पार्टिकल. पार्टिकल म्हणजे ऑब्जेक्ट ऑर एनी बॉडी, जी बॉडी तुम्ही घेत आहात ते बॉडीचं त्या बॉडीमधलं ज्यावेळेस ती बॉडी मोशनमध्ये असेल त्यावेळेस त्या बॉडीचं इनिशियल आणि फायनल पोझिशनमधलं स्टार्टेस्ट पोझिशन जे आहे ते त्या ठिकाणी असेल. समजा त्यासाठी एक डायग्राम तुम्हाला दिलेलं आहे की एक ऑब्जेक्ट आहे की तो ए पॉईंटला आहे, नंतर तो बी पॉईंटला आला, नंतर तो सी पॉईंटला आला. त्याच्यामुळे असा एक राईट अँगल जो येतो त्या ठिकाणी तुमच्यासमोर फॉर्म झालेला आहे. तुम्हाला जर टोटल डिस्टन्स विचारलं तर तुम्ही AB + BC असं त्या ठिकाणी लिहिणार. म्हणजे A पासून B कडे गेली आणि B पासून C कडे गेली. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी डिस्टन्स जे आहे ते फाइंड करू शकतो. डिस्टन्स एक्सप्लेन करताना आपल्याला फक्त पाथ लेंथ जी आहे ती बघायची असते. पण डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस येतं त्यावेळेस इनिशियल आणि फायनल पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला बघावी लागते. याची इनिशियल पोझिशन जी आहे ती A आहे आणि फायनल पोझिशन जी आहे ती C आहे. त्याच्यामुळे B पॉईंटला आपल्याला ह्या ठिकाणी घेऊन चालणार नाही, तर A आणि C यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट जे आहे ते म्हणतो. ओके, म्हणजे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन याच्यातलं जे शॉर्टेस्ट सर्वात कमीत कमी अंतर जे आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट जे आहे ते या ठिकाणी म्हणत असतो. ओके, त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म जो आहे किंवा फॉर्म्युला जो आहे तो अशा पद्धतीने आपल्यासमोर मांडलेला आहे. S बार जे आहे ते डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे, x2 ही फायनल पोझिशन आहे आणि x1 बार ही तुमची इनिशियल पोझिशन आहे. त्याचा एक रेशो त्या ठिकाणी घेतलेला आहे, त्यालाच आपण डेल्टा x बार पण म्हणतो. x2 बार मायनस x1 बार बिकम्स इक्वल्स टू डेल्टा x असं त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंट एक्सप्लेन करण्यासाठी मांडता येतं किंवा एक्सप्लेन करता येतं. ओके, द डिस्प्लेसमेंट जी आहे याच्यामध्ये पोझिशन वेक्टर्स आले, त्याच्यामुळे इनडायरेक्टली डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी जी आहे ती पण वेक्टर क्वांटिटी त्या ठिकाणी असेल. डायमेन्शन जर बघितले तर डायमेन्शन डिस्टन्स आला म्हणजे फक्त लेंथ त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मास आणि टाईम हा 0 होईल आणि लेंथलाच आपण त्या ठिकाणी डायमेन्शन्स जे आहे ते मेन्शन त्या ठिकाणी करणार आहोत. ओके, म्हणून त्याचे डायमेन्शन्स जे आहेत डिस्प्लेसमेंटचे L1 M0 आणि T0 असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. ओके, याच्यासारखं सेकंड पार्ट जो आहे किंवा सेकंड डेफिनेशन जी आहे, सेकंड क्वांटिटी जी आहे आपल्याला या ठिकाणी बघायची, तिला आपण पाथ लेंथ जी आहे ती मेन्शन करतो आहे. बरोबर, सेकंड प्रॉपर्टी जी आहे ती आपण पाथ लेंथ ह्या शब्दाने त्याला आपण मेन्शन करतो आहे. याचं नेमकं काय म्हणणं आहे की ह्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे की दिस इज द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडी जी आहे ती ट्रॅव्हल होते त्यावेळेस त्या बॉडीने ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना ॲक्च्युअल त्या बॉडीने किती डिस्टन्स जे ते ट्रॅव्हल केलेलं आहे. बरोबर, त्याला आपण पाथ लेंथ जे आहे ते म्हणतो. म्हणजे दिस इज द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. त्या बॉडीने नेमकं किती डिस्टन्स त्या ठिकाणी ॲक्वायर केलेलं आहे किंवा किती लेंथ जी आहे त्या बॉडीने मूवमेंट होत असताना किंवा मोशनमध्ये असताना किती प्रमाणात त्या ठिकाणी त्या बॉडीने ॲक्च्युअल डिस्टन्स जे ते ट्रॅव्हल केलेलं आहे त्याला आपण पाथ लेंथ जे आहे ते म्हणत आहोत. की आता हे डिस्टन्स ज्या वेळेस आपण एक्सप्लेन करतो त्यावेळी डायरेक्शनचा विचार करत नाही, कुठेही ती बॉडी जाऊ. ओके, मग ती जामनेरवरनं बोदूडकडे जाऊ, बोदूडपासून जळगावकडे येऊ, जळगावपासून परत जामनेरकडे येऊ, त्यावेळेस त्या बॉडीनं टोटल किती डिस्टन्स पाथ लेंथ जी आहे डिस्टन्स जे ते ट्रॅव्हल केलं एवढाच आपल्याला विचार करायचा असतो. डायरेक्शनचा त्या ठिकाणी काही उल्लेख केलेला नसतो. त्याच्यामुळे ही क्वांटिटी जी आहे ती स्केलर क्वांटिटी आपण तिला मेन्शन करतो. ओके, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की वेक्टर आणि स्केलरमध्ये फरक काय असतो. तर डायरेक्शन मॅग्निट्यूड दोघी ठिकाणी लागतात, परंतु डायरेक्शनचा उल्लेख ज्या ठिकाणी केलेला असतो ती आपण वेक्टर म्हणतो आणि जिथं डायरेक्शनचा उल्लेख केलेला नसतो त्याला आपण स्केलर म्हणतो. इनडायरेक्टली पाथ लेंथ जी आहे ती डिफाईन करताना आपल्याला डायरेक्शनचा त्या ठिकाणी काही उल्लेख होत नाही किंवा डायरेक्शनचं काही घेणं देणं त्या ठिकाणी नसतं, त्याच्यामुळे ती स्केलर क्वांटिटी आपण म्हणतो.
डिस्प्लेसमेंट जे आपण आताच बघितली त्यात आपण इनिशियल आणि फायनल ह्या पोझिशन घेतो, म्हणजे पर्टिक्युलर डायरेक्शन त्या ठिकाणी येते. आणि ज्यावेळेस पर्टिक्युलर डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन होतं त्यावेळेस आपण म्हणतो की तिथं ती व्हेक्टर क्वांटिटी आपण तिला सांगू शकतो. ओके, आता पाथ लेंथ ही पण आहे, त्याच्यामुळे ह्या क्वांटिटीमध्ये पण आपल्याला मास आणि टायमिंगशी काही एवढं पाहिजे तेवढं महत्त्व नाही. त्याच्यामुळे फक्त डायमेन्शन याचे जे आहे ते डिस्प्लेसमेंट सारखेच आहे, L1 M0 T0. ओके, म्हणजे फक्त लेंथचाच विचार आपण त्या ठिकाणी करतो, टाईमचा आणि मासचा त्या ठिकाणी विचार करत नाही. म्हणून त्याला आपण एक्सप्लेन करताना त्या प्रॉपर्टीला आपण डिफाईन करताना डायमेन्शनच्या स्वरूपात L1 M0 T0 असं त्या ठिकाणी मेन्शन करतो. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे आपली किंवा नेक्स्ट आर्टिकल जे आहे आपलं ज्याला आपण ॲव्हरेज व्हेलोसिटी त्या ठिकाणी म्हणतो आहोत. ह्या ॲव्हरेज व्हेलोसिटीमध्ये आपल्याला एक्सप्लेन करत असताना एक रेशो त्या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा व्हेलोसिटी जी आहे ती एक्सप्लेन करत असताना आपल्याला डेफिनाईट फॉर्ममध्ये ती डिफाईन करत असताना एका क्वांटिटीचा विचार करावा लागतो, तो आहे डिस्प्लेसमेंटचा. म्हणजे व्हेलोसिटी एक्सप्लेन करत असताना तुम्हाला डिस्प्लेसमेंटचा विचार जो आहे तो घ्यावा लागतो किंवा डिस्प्लेसमेंटवर डिपेंड व्हेलोसिटी आहे हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. ओके, एक रेशो तो आहे, मॅथमॅटिकल फॉर्म तो आहे की चेंज इन पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट आपण त्याला म्हणतो टू द टाईम इंटरवल इन विच डिस्प्लेसमेंट ऑकर्स. म्हणजे हा एक रेशो आहे डिस्प्लेसमेंट आणि टाईमचा, त्याला आपण व्हेलोसिटी जे आहे ते मेन्शन करतो. तर ॲव्हरेज व्हेलोसिटी हे एक्सप्लेन करताना काही वर्ड जे ते आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी घ्यावे लागतात. चेंज इन पोझिशन किंवा चेंज इन डिस्प्लेसमेंट आपण त्याला म्हणतो आहे टू द टाईम इंटरवल इन विच डिस्प्लेसमेंट ऑकर्स. म्हणजे जे पोझिशन तुमच्या बॉडीचं चेंज होतं किंवा जे डिस्प्लेसमेंट तुमच्या बॉडीचं तुम्ही करत आहात त्या पोझिशन्स चेंज होत असताना लागणारा तो टाईम इंटरवल आहे, म्हणजे इनिशियल आणि शॉर्टेस्ट टाईम, त्या रेशोला आपण ह्या ठिकाणी ॲव्हरेज व्हेलोसिटी जे आहे ते मेन्शन करतो. ओके, ॲव्हरेज व्हेलोसिटीचा फॉर्म्युला जो आहे तो डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम असा त्या ठिकाणी आहे, एक रेशो तो आहे. सोपी डेफिनेशन ती आहे, जास्त काही किचकट त्या ठिकाणी फॉर्म जो आहे तो आपल्याला सांगता येत नाही किंवा आपल्याला तो एक्सप्लेन करायचा नाही. सिम्बॉल त्याचा व्ही बार आपण घेतो आहे, डिस्प्लेसमेंट आहे म्हणून x2 बार मायनस x1 बार आणि टाईम आहे म्हणून T2 मायनस T1, त्याला आपण डेल्टा x अपॉन डेल्टा टी असं त्या ठिकाणी मेन्शन करतो. ओके, ज्यात x1 आणि x2 जे आहेत where x1 and x2 are two particles at time interval t1 and t2 respectively. डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या, परीक्षेला विचारले गेली तर 1 मार्कांना ती तुम्हाला विचारलं जाऊ शकते. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा व्यवस्थितपणे स्टडी करा किंवा तो पॉईंट जो आहे तो समजून घ्या. ओके, त्याच्यामुळे ॲव्हरेज व्हेलोसिटीचा जो प्रकार आहे किंवा डेफिनेट फॉर्म जो आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्या. रेशो तो आहे फक्त डिस्प्लेसमेंटचा आणि टाईमचा. टाईम इंटरवल म्हणजेच टाईमचा तो इनडायरेक्टली तो आलेला आहे. डिस्प्लेसमेंट घेत असताना आपण जशा 2 पोझिशन घेतो तसंच आपण त्या ठिकाणी टाईम इंटरवलच्या 2 पोझिशन घेऊ, इनिशियल आणि फायनल. समजा T1 इनिशियल मानू, T2 फायनल मानू, त्यावेळेस करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंटच्या पोझिशन्स जे आहेत ते x1 आणि x2 आपण त्याला मेन्शन करू. ओके, आणि अशा प्रकारे आपण ॲव्हरेज व्हेलोसिटी जी आहे ती डिफाईन करू शकतो. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आपला येतो ज्याला आपण ॲव्हरेज स्पीड जे आहे ते म्हणतो. आता ॲव्हरेज स्पीडमध्ये तुम्हाला जनरली याच्यात पण रेशो तुम्हाला मेन्शन करायचा आहे. जसं व्हेलोसिटीमध्ये आपण डिस्प्लेसमेंट आणि टाईमचा रेशो एक्सप्लेन केला, तसंच ह्या ठिकाणी स्पीडमध्ये तुम्हाला पाथ लेंथ जी आहे एखाद्या बॉडीची, ज्यावेळेस समजा ती बॉडी मोशनमध्ये असेल त्यावेळेस त्या बॉडीच्या मोशनमध्ये असताना त्या बॉडीची टोटल पाथ लेंथ आणि म्हणजेच त्याला आपण डिस्टन्स म्हणतो आणि टाईम इंटरवल हा रेशो त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादी बॉडी मोशनमध्ये असेल त्यावेळेस त्या बॉडीने किती टोटल डिस्टन्स जे ते ट्रॅव्हल केलेलं आहे ते आणि ते डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा तो वेळ हा रेशो म्हणजे त्या ठिकाणचा असणारे आपल्याला जी डेफिनेशन पाहिजे आहे तिला आपण ॲव्हरेज स्पीड जे आहे ते म्हणत असतो. ओके, म्हणजे ॲव्हरेज स्पीडचा रेशो किंवा ॲव्हरेज स्पीड जर तुम्हाला विचारलं तर ॲव्हरेज व्हेलोसिटीसारखंच त्याचं आहे, फक्त वर्डिंग जे आहे किंवा शब्द जे आहेत ते थोडेसे तुम्ही चेंज करायचे. ज्यावेळेस ॲव्हरेज व्हेलोसिटी विचारली जाते त्यावेळेस डिस्प्लेसमेंटचा त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला पाहिजे किंवा चेंज इन पोझिशन तुम्ही म्हणा. आणि ज्यावेळेस ॲव्हरेज स्पीडचा ज्यावेळेस डेफिनेट पार्ट आपला येतो किंवा ते डिफाईन करायची असते त्यावेळेस त्या ठिकाणी टोटल पाथ लेंथ जी आहे ती आणि टाईम इंटरवल
म्हणजे टोटल पाथ लेंथलाच आपण डिस्टन्स त्या ठिकाणी मेन्शन करतो. ओके, असा रेशो त्या ठिकाणी आपण घेऊन ॲव्हरेज स्पीड जी आहे ती डिफाईन करतो. म्हणजे ॲव्हरेज स्पीड बिकम्स काय, द टोटल पाथ लेंथ पर युनिट टोटल टाईम इंटरवल. ओके, अशा प्रकारे आपण ॲव्हरेज स्पीडची जी डेफिनेशन आहे किंवा जी क्वांटिटी आहे ती ह्या ठिकाणी डिफाईन करू शकतो. ओके, जास्त कन्फ्यूज होऊ नका, कारण ॲव्हरेज व्हेलोसिटी आणि ॲव्हरेज स्पीड थोडंसं सारखं ते वाटतं. दोघी ठिकाणी तुम्हाला डिस्टन्सच वाटतं, पण दोघी ठिकाणी डिस्टन्स आहे. फक्त एका ठिकाणी पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंटसाठी शब्द वापरा आणि एका ठिकाणी फक्त पाथ लेंथ. ओके, नंतरचा प्रकार पुढे आपल्यासमोर आहे ॲक्सेलरेशन आपण त्याला म्हणतो किंवा ॲक्सेलरेशन आपण त्याला म्हणतो. जसं डिस्प्लेसमेंट डिफाईन केल्यानंतर तुम्ही व्हेलोसिटी एक्सप्लेन केली, तशी व्हेलोसिटी डिफाईन केल्यानंतर आपण ॲक्सेलरेशन जे आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ह्याला आपण त्वरण जे आहे मराठीमध्ये त्याचा मिनिंग जो आहे तो आपण म्हणू शकतो. पर्टिक्युलर पिरियडमध्ये पर्टिक्युलर टाईममध्ये तुमच्या व्हेलोसिटीमध्ये काय चेंज होतो. ओके, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. हे या पॉईंटचं मिनिंग आहे. म्हणजे तुम्ही विशिष्ट वेळेमध्ये तुम्ही टाईम काही घ्या, 1 सेकंद घ्या, 2 सेकंद घ्या, 3, असं जर तुम्ही रेशो केला तर पहिल्या 1 ते 2 सेकंदाच्या गॅपमध्ये तुमच्या बॉडीच्या जी मोशनमध्ये त्याच्यामध्ये काय व्हेलोसिटी कमी जास्त झाली तो, आणि 2 सेकंद आणि 3 सेकंदाच्या गॅपमध्ये तुमच्या व्हेलोसिटीमध्ये काय चेंज झाला, हा जो चेंज असतो त्या चेंजला आपण त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन जे आहे ते म्हणत असतो. म्हणजे काही वेळेस समजा जर आपण विचार केला की जामनेरपासून जळगाव जायचं आहे, तर मग तुम्ही समजा जामनेरपासून 2 किलोमीटर अंतरावरती गेल्यावरती जो गाडीचा स्पीड असतो तोच तुमचा पुढे कॉन्स्टंट नसतो. काही वेळेस तो कमी जास्त तो होत असतो. आणि या कमी जास्त प्रमाण व्हेलोसिटीच्या होण्याच्या कन्सेप्टलाच आपण ॲक्सेलरेशन जे आहे ते म्हणत असतो. ओके, हे 4-5 डेफिनेशन्स जे आहेत त्या मोशनशी रिलेटेड आहेत. सर्वात महत्त्वाच्या त्या आहेत, साध्या त्या आहेत, साध्या आणि सोप्या त्या आहेत. त्याच्यामुळे ह्या व्यवस्थितपणे तुम्ही याचा विचार करायचा, समजून घ्यायचं आणि समजल्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये ते राईट डाऊन करायचं. ओके, आता हे आजच्या लेक्चरपुरतं मी याच ठिकाणी याला थांबवतो. लेक्चर तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला जर रायटिंग करायचं असेल तर हे तुम्ही ह्याच शेड्यूलमध्ये ह्याच पिरियडमध्ये लेक्चर संपल्यानंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकतात. ओके, बाकीचा पार्ट जो येतो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. याच्यामध्ये थिओरॉटिकल पार्ट होता म्हणून मी स्क्रीनवर तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. ज्यावेळेस डेरिव्हेशन येईल त्यावेळेस मी तुम्हाला बोर्डचा यूज त्या ठिकाणी करेल आणि त्या कन्सेप्ट ज्या आहेत तुमच्या त्या समजवण्याचा प्रयत्न करेल. ओके, थँक्यू.